तो जो त्याचं नाव आठवणार मला, शेहनाज गिल, त्याचा जो भाऊ आहे बादशाह, तो कुठला राजा आहे मला कळालं नाही, पण तो सगळ्यात पहिला घरामध्ये येताना 2 ऑप्शन होते, एक मृदुल तिवारी आणि एक बादशाह, जो कोण तो बादशाह काहीतरी नाव आहे XYZ. ह्या दोघांच्या मध्ये कॉम्पिटिशन होतं घरामध्ये येण्यासाठी की सगळ्यात जास्त वोट कुणाला मिळतील तो घराच्या आत येईल आणि जो हारेल तो घराच्या बाहेर जाईल. ठीक आहे, इथं तो बादशाह हारला, मृदुल तिवारी घराच्या आत आला आणि तो बादशाह घराच्या बाहेर गेला. पण मेकर्सचा कमाल बघा, ते मेकर्स त्याला परत आणले घरामध्ये आणि आणले हा कुठला जोकर आहे मला माहित नाही, असे काय वेगळे जोक मारतो मला माहित नाही. एवढं रॉ टॅलेंट प्रणित मोरेच्या जोक्स वरती सगळी दुनिया असते. पण एक कॉम्पिटिशन झालं होतं, त्याच्यामध्ये प्रणित मोरे वर्सेस तो बादशाह असं बिग बॉसने एक टीम केली होती आणि त्या टीम मध्ये जोक्स करायचे होते, म्हणजे लाईव्ह कॉमेंट्री करायची होती. आणि या कॉमेंट्रीमध्ये जिंकलं कोण माहितीये का, तर तो बादशाह जिंकला म्हणे. ऑनेस्टली सांगायचं झालं तर प्रणित मोरे जिंकला होता, कारण याचा रिझल्ट आपण कोण देणार नव्हतो, तर सिक्रेट रूम मध्ये बसलेली त्या अमालच्या ग्रुपमधली, म्हणजे बादशाहच्या ग्रुपमधली नेहल नावाची एक व्यक्ती आहे, ती सिक्रेट रूम मध्ये बसून हे सगळं बघत होते आणि याचा रिझल्ट ती देणार होती. ऑब्व्हियसली त्यांच्या ग्रुपमधला बादशाह असल्यामुळे तिने रिझल्ट दिलं आणि बादशाह जिंकला.